मंडळी असं म्हणतात की या जन्मात आपल्या सोबत असणारी माणसं आपल्या गतजन्मी सुद्धा आपल्या सोबत असतात. चला तर मग बघूया आपले घरमालक आणि त्यांचे भाडेकरू यांचं गतजन्मीचं नातं. तेच दाखवायला मंचावर येतात कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, रत्नागिरीचं रत्न श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. काय झालं काय येळेच काय? मी म्हटलं आतून गोविंदा का रोडताय? मोठा मेला रत्नागिरीचा MJ. तू मोठा रत्नागिरीचा विजय थालीपीठी. गप रे गप. काय झालं काय? मुंबईला येऊन क्लास 1 ऑफिसर बनणार होतास. हा. 3rd क्लास रील स्टार झालायस. आणि कोणावर रील करतो रे तू? ते शिवाली आणि चेतना बरोबर. मस्त आहेत ते, मस्त आहेत. माहितीये मला. कमेंट मध्ये काय येतं? काय? शिवाली सुंदर नाचते, चेतना छान दिसते. परवा तुझ्या रील मध्ये मागून बने चालत गेला. काय कमेंट आली होती? बनेला हाय सांगा. तुला कळलं लोकांना काय बघायचंय? मोठा रील स्टार बनणार. काही 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 करतोस. अरे एक रमेश ऐक, कॅमेरा समोर उभं राहून नाचण्यापेक्षा पुस्तक समोर ठेवून वाचत जा, काहीतरी पैसे कमवशील. गेले ते दिवस गेले. वाचून पैसे कमवायचे दिवस गेले. आता नाचून पैसे कमवायचे दिवस आलेत. आणि तू मोठा एवढा सांगतोयस ते? एक दिवस रे, एक रील फक्त व्हायरल होते. कसे पैसे कमवतो बघ मी. तुला व्हायरल व्हायचंय, मग फेमस व्हायचंय. हा. मग फेमस माणसांसोबत रील कर. म्हणजे प्रसाद ओकांबरोबर रील कर. ते बायकोवर करतात. मग सई तामनकर बरोबर रील कर. सई तिला माझ्याकडे बघायला वेळ नाही, ती रील करेल माझ्यावर. अरे निदान तुला नाही जेव्हा बोलेल तेव्हा एक संवाद तरी होईल तुमच्यात. आमच्यात आणि संवाद गेल्या वर्षी तिने फक्त ह्याच्यावर काढलंय माहिती आहे ना. भावा तू पण एवढा भोळा आहेस ना, ह्याच्यात तुला आयुष्य दिसतं रे. श्रमेश वसाडा प्रथमेश अरे जल्लद त्वाण तुमचं किती बांधतो की रे बाबा. किती वेळा तुम्हाला सांगतोय रे, रस्त्यावरती तुम्ही साबणाचं पाणी नका फेकत जाऊ. मी घसरून पडतो ना. इतर वेळेला तुम्ही साबणाचं पाणी आज केल्याची साल टाकली वाचडे. किती मेहनतीने सगळी वाक्य मी तिकडून इकडे घेऊन येत असतो. केल्याच्या सालीवर पडली सगळी इथं सांडली तर काय करू वाचडे. ते काही नाही, आज भाडे घेतल्याशिवाय मी जातच नाही. प्रसाद हे वाचाडे आतून बोलतात. आम्ही नाही हाय हे येड्यात काही मना कळत नाही का हे आत असतात ते. आता मी ह्याना सोडत नाही, भाडे घेऊन जाणार. समेश प्रथमेश दरवाजा उघडा. समेश प्रथमेश दरवाजा उघडा. अम्या मालक आले. काय असतोस काय? येऊ दे. आणि मालक आले की एक फन टाइम असतो. एक मिनिट उघड तू उघड. हा कॉन्फिडन्स. समेश प्रथमेश दरवाजा उघडा. अरे मालक मालक नाही झाला. काय कसं बरं आहे ना? ते ऑपरेशन झालं, टाके वगैरे व्यवस्थित ना? हा थोडंसं ते जरा झालं. डॉक्टर बोलले आराम करा. जा आराम करा, इथे फिरू नका. जा. सॉरी ते लक्षात नाही. हा मग आराम करायचं. कुठलं ऑपरेशन? कधी झाले माझं ऑपरेशन? आराम करायला कुठं सांगतो तुम्ही? ते काय नाही वाचऱ्या. मालक बोलायचं नाही. आलात की नाही आता? आलाय तर पहिल्यांदा काहीतरी काय घेणार सांगा. चॉपी चहा आणि कॉफी. चॉफी मी घाईत असताना म्हणून म्हटलं शॉर्टकट वापरूया. चॉपी लवकर स्किट संपायचं वाचारे. आता ते तुमच्यावर आहे सगळं. कानफार फोरिंग. ते काय नाही वाचारे नो. मला भाडं पाहिजे म्हणजे भाडं पाहिजे. मला भाडं पाहिजे. ते काय नाही कुठं भाडं देतो एवढं ओरडू नका. अरे ओरडू नका असं वाचारे नो. ओरडू नका. किती दिवस झालं तुम्ही भाडं बरोबर. बायको सुद्धा मला ऐकत नाही ना वाचारे. ते म्हणा अशी इकडे धरते आणि खुंटीला अडकवतो रे. काय करतो तुम्ही? मला भाडं द्या आज. काय पण देतो. थांबा. कशाला भाडं देणं यार? फालतूगिरी करू नका तुम्ही. द्यायला काय हरकत नाही. आम्ही देतोच. आम्ही नेहमी देतो ना. आम्ही नेहमी देतो की नाही? हा, मग पण द्या ना मग. या महिन्यात थोडीशी तंगी आहे. कुठल्या महिन्यात तुमच्याकडे पैसे असतात वासाडे? ते काय नाही, आज भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे. भाडं पाहिजे म्हणजे भाडं पाहिजे वासाडे. तुम्हाला काय वाटतं? काय? या घरात तुम्ही राहता, मी तुम्हाला फुकटचं पोसायला मी तुमची आई आहे वाचायला. आई आहे
आई आहे काय बोल वाचाड्यानो? आई आहे काय? जन्म बघतोस काय? आई आहे मी, आई आहे वाचाड्यानो. रमेश अरे आई बोलले हेच म्हणतो आईवर जायचं नाही मला कधी सांगतो अरे, रमेश हा आई बोलले ही आई 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 तू आलीस आई आई तू आलीस आई कान फाट फुट. आई काय? आई वाचाड्यानो? आई एवढे झाले का तुम्ही? आई आहे मी. हो आई 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 कुठे होतीस तू? कशी होतीस तू? कशी आलीस तू आई? आई 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 तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सुरवे देतो कान फाट फोडून वाचा. अरे कधीतरी कविता वाचत जा वाचाड्यानो. कविता काय आहे? देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतोय. तुम्ही देवाच्या इथं आई 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 कारण आहे ना त्याला मालक त्याला कारण आहे मुळात मालक नाही ही आईच आहे मी देवाची इथे आई टाकलं कारण गेल्या जन्मात तुम्ही आमची आई होतात फरफोरी काही पण बोलशील बसायला. आई कसा एक वेळ मी बाप असेल आई कसा असेल बसायला. नाही तुम्ही आईच होतात. हा आम्हाला कालच कळलं ते. हा आम्ही काल ना इथे कॉटवर बसलो होतो हा आणि कालचा जन्म आठवत होतो. खालचा मागचा 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 जन्म आठवत होतो. फार फोरीन बसारे काही पण सांगितलं तर इकडे खोटर बसून मागता जन्म कसं काय आठवत तुम्हाला? येतो आठवता येतो हा. शांत बसलं ना की मागचं सगळं आठवता येतं हा हा शांत बसले तर मागचं सगळे आठवत. हा मी लय वेळेला शांत बसतो पण मागच्या पानावर मला काहीच आठवत नाही बसाडे. मागच्या जन्माचं कसं आठवल बसाडे? नाही नाही, त्याच्या मागे एक काहीतरी आहे पण हा. ते पम्या सांगेल कारण तो बोललाय त्यामुळे त्यानं सांगितलं बरं आहे. हे आहे ती वर्कशॉप्स असतात हा. कुठलं वर्ष? ते असतात अंधेरीला असतात वर्कशॉप असतात त्यामध्ये तुम्हाला शिकवतात की तुमचा मागचा जन्म कसा आठवायचा ती एक हे आहे म्हणजे पद्धत आहे थेरपी आहे थेरपी हा म्हणजे काय? ते काय करतात ते तुम्हाला आधी असं शांत बसायला शिकवतात मग डोळे बंद करायला सांगतात छोट्या मेंदूला ताण द्यायला सांगतात अच्छा. मग 23 श्वास घ्यायला सांगतात आणि 20 श्वास सोडायला सांगतात मधल्या 3 श्वासामध्ये तुम्हाला मागचा जन्म आठवायचा शिकवतात. हे बरं 3 श्वासामध्ये मागचा जन्म? हा आणि ते आम्ही केलं वर्कशॉप आणि तेव्हा आम्हाला कळलं की मागच्या जन्मात तुम्ही आमची आई होतात. मागच्या जन्मी मी आई होतो. हा हे बोलतो हा म्हणजे मी अशी साडी चोली नेसून असं एकदम टकाटक मी बाहेर पडायचो. सुंदर येस मी हा हा तुम्ही आई होतात. अरे वसानो काय आई होता? आई कसा असेल वसारेनो? नाही? अरे मी पुरुष आहे ना वसारेनो. तुम्ही पुरुष ह्या जन्मात आहात. आम्ही मागच्या जन्माचं बोलतोय. मागच्या जन्मात तुम्ही आईच होतात आमची. हा. मी पटवून देऊ शकतो. तू सांग. मी का बोललो? मी बोललो हा ब- 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 या इथं बसा हा बसा बसा. मला सांगा तुम्हाला आधीमध्ये कधी लिपस्टिक लावायची वाटते? लिपस्टिक म्हणजे जाम आवडते. म्हणजे असं आरशासमोर अशी लिपस्टिक लावून असं करेल म्हणे जाम आवडतं. ती वसाडी थोबाड फोडेल माझा असं बघितलं. वाटतं ना वाटतं ना वाटतं ना कुंकू लावून कधी रस्त्यावरून फिरावं वाटतं? कुंकू मलवट भरून असं तुळशी लावतो आंब्या घेऊन गोल राऊंड मारत वाटतो मग तुळशी तेरे अंगण की माहिती आहे का? वाटतं ना वाटतं ना हा मग. हळदी कुंकूला तुम्हाला जाऊन असं लोकांच्या घरात तुम्हाला साबण आणि फणी असं पदरात घ्यावीशी वाटते? अरे लय आवडते वचन पण मला देतच नाही कोण. त्याच्यात ती बोरं असतात तू तरी जाम आवडतं. मला कोण देत नाही ना रे. हेच आहे हेच आहे. हे का वाटतं? का? याचं कनेक्शन मागच्या जन्मात आहे. हा? मागच्या जन्मात तुम्ही बाई होतात कारण तुम्ही आमची आई होतात. हा मी आई होतो आठवा आठवा. आणि थोडं थोडं असं आठव. थोडं आठवते अजून आठवा. नाही आई तुला थोडं आठवलं ना आता अजून जास्त आठवेल बघ. तुला आठव तुला ना दुखत होतं तू अशी कॉटवर आडवी पडली होतीस. अशी नाही अशी नाही अशी नाही अशी तिकडे अशी आई. असं 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 हा तुला जबरदस्त प्रसूती वेदना होत होत्या. असं प्रसादला काय झालं? प्रसाद नाही, झाला. नाही, हे कळा 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 येत होता कळा येत होत्या. मला येत होत्या. हा ते रात्री थोडे चायनीज खाल्ले चायनीज नाही चायनीज नाही मारतील इकडे? नाही नाही चायनीज नाही प्रसूती डिलिव्हरी तुझी आई डिलिव्हरी होणार होती. लेबर पेन लेबर पेन इकडे धावपळ चालू होती. हा इकडे धावत होता तो तिकडे धावत होता. पम्या सांग काहीतरी. हा, तो इकडून धावत येत होता हा तिकडे धावत जात होता हा मागून पुढे आला तो पुढून मागे गेला. अरे वसाड्या कोण धावतो तिकडून तिकडून? लोक लोक आम्ही बघितलं ना आम्ही बघितलं. अरे वसाडे
तुम्ही आत होता, तुम्ही कसं बघितलं? हा म्हणजे तिथे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघत होता आई 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 हा. तू तूट बघत होतीस आम्ही तुझ्या डोळ्यांनी बघत होतो. हा तेवढ्यात आणि ही धावपळ का होत होती कारण आपल्याला लाईट गेली होती. लाईट गेली होती. हा लोड शेडिंगचा प्रॉब्लेम. आणि तेवढ्यात धाडकन दरवाजा उघडला. वायर म्हणाला. नाही हाय. पांचो डॉक्टर आला. हाय, पांचो डॉक्टर आला तुला चेक करायला. पण बघितलं तर सगळीकडे लाईट गेल्या होत्या म्हणून त्याने ना बॅटरी सगळी असं बॅटरी घेतली. हा हे बघ, आई तू बसून बघ अशी बसवलं तुला. आई झालं संपलं आता कुठे उठवतोस बॅटरी सगळ्या लाईट पेटवल्या. व्हॅक्युम क्लिनर घेतला व्हॅक्युम क्लिनर आणि त्यांनी तुझी डिलिव्हरी केली आई. आणि मग आम्ही दोघे बाहेर आलो. तुझ्या पोटी आई श्रमेश प्रथमेश जन्माला आले. आई हा मला आठवलंय. आठवलं मला सगळं आठवलं. आठवलं? मला सगळं एकदम क्लिअर आठवलंय. काल परवा टीव्हीवर बघितल्यासारखं वाटतंय मला. टीव्हीवर नाही ते फालतूगिरी आहे. मला पटलं ना हे. म्हणजे तुला आठवलं ना आई डॉक्टर बिक्टर सगळं आठवलं ना. हो डॉक्टर आठवला. म्हणजे तो पंचू डॉक्टर तो आमिर खान सारखा दिसत होता ना. नाही आता जास्त आठवायला लागले. ते वेगळं आहे. म्हणजे तुम्ही माझी पोरं. हा आई आई माझी आई आई या बाळाला. माझी पोरं, माझी दोन पोरं, माझी दोन पोरं. आठवलं ना तुला आई सगळं. केवढे कष्ट घेतलेस आई तू. हो वाचाऱ्यांनो. तू केवढं आमच्यासाठी काबाड कष्ट केले हो ना. आम्हाला जन्माला घातलं. हो वा आई काय दिवस होते ते. तू केवढं आमच्यासाठी करायचीस. खरंच. हा तुझ्या मांडीवर खेळायचा आई. हो आता मला आठवलं. आई हे तुला आठवतं हा मी तुझ्या मांडीवर हो खेळायचो ना. तू माझ्या मांडीवर खेळायचं. आणि खेळता खेळता हळूच तुझी मिशी ओढायचो. वाचाऱ्यांनो त्या टायमाला आईला मिशी होती. गरिबी होती. गरिबी गरिबी होती आई. गरिबी. तुला ब्युटी पार्लरला जायचं होतं पण तुझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मिशी वाढली होती. हो आई हो तू लईच दूध गरिबी होती रे. लेच हो आई तू दूध पिताना ना सगळी साहित्य वरच राहायची. हा. हो आई. एवढी मिशी होती ना तुला. मी तेव्हा कविता पण करायचो आई तुझ्यावर. सुंदर माझी आय मिशीवर तिच्या साय. वाचाऱ्यात तू माझा पोरगा आहेस. एक गोष्ट बोलू राग नाही येणार ना. बोल आई बोल. तू मागच्या जन्मात पण फालतू होतास या जन्मात पण फालतू. नको करू कविता. पोराची कविता आहे पोटात घ्या आई. आई तुला आठवतंय ना पण आपल्याकडे खूप गरिबी होती ना आई. तुला सांगू आई त्या गरिबीची भनक तू आम्हाला लागू द्यायची नाही नाही. दिलीस. आम्हाला घरात सुखात ठेवायचीस. तू डोक्यावर घमेले घेऊन कामाला जायचीस. मेले आले तिथं गरिबी आली म्हणा. बरोबर आई. आम्ही तुझ्या मागे असं तुरु 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 चालत यायचो आई. मी मस्ती करतो आई. मी फालतूच होतो मस्ती करतो. हा हुशार होता. मग हा अभ्यास करून पुढे हे झाला पोलीस झाला आणि मी गुंड झालो. मी एकदम याला बोललो होतो आज मेरे पास गाडी है बंगला है बैंक बैलेंस है तुम्हारे पास क्या है. मेरे पास माँ है. आई तू बोलस. आठवलं तू. आठवत मला सगळं आठवतंय. म्हणजे हल्लीच आता 2-4 दिवसापूर्वी टीव्हीवर बघितलं. ते वेगळं आहे. आपल्या पोरांचं नाही. हे आमचं ओरिजिनल आहे आई. आपलं ओरिजिनल आई ते त्यांनी पोटातल्या पोटात ढापलं कधी काय कळलं. तुला त्याच्या पुढचं आठवतंय काय आम्ही तुला सोडून मग शहरामध्ये गेलो आई. हा का रे. परिस्थिती परिस्थिती. परिस्थिती मस्ती सगळं एकत्र झालं होतं. आई आम्ही तिकडे गेलो. हा आणि मग तुझ्या बाबतीत काय झालंय काय झालं? गावात तू एकटी होतीस आई. आई जो येत होता तो तुला छेडवता. मुझे छोड़ो मैं दोन पोरं की आई है. मुझे छोड़ो मुझे मत छेड़ो मुझे माफ करो मुझे छोड़ो. मग तू काय करायचीस त्या विलनचा हात झटकायचीस आणि तिकडे दूर तिथे उभे असलेल्या मंदिराजवळ जायचीस धावत. आई जा धावत. मंदिरात जाऊन तिथे कोपऱ्यात जाऊन काय बोलायचीस. सगळेजण तुला काय बोलायचे. आएंगे मेरे श्रमेश प्रथमेश आएंगे. लोक बोलायचे बेवकूफ औरत मरे हुए वापस कैसे आएंगे. तेव्हा तू काय त्यांना म्हणायचीस. जमीन फाड़ कर छाती छीन कर आएंगे. आसमान छीन कर बाहर के आएंगे. मेरे श्रमेश प्रथमेश आएंगे. मेरे श्रमेश प्रथमेश आएंगे. आई 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 आलो आम्ही. आई
प्रथमेश रमेश आले आई तुम्ही आले आई आई तुम्ही आले तुम्ही आले आठवलं तुला सगळं आठवलं आई मला आता सगळं क्लिअर आठवत काय, काय? मला सगळं क्लिअर आठवतंय. मी असं खांद्यावर नांगर घेऊन शेतात असं फिरायचो हा, हा. आणि तुमच्या दोघांना कोणतरी गोली मारली होती. नाही, 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 नाही. ते नर्गिस मावशीची गोष्ट आहे ती आपली नाही ती नर्गिस मावशीची गोष्ट आपलं नाही ते आपली गोष्ट ही एवढीच आहे आई आई तुला आठवलं ना पण ये आई आई मला सगळं आठवतंय. वा 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 मला पुरण मला सांगा मला सांगा मी तुम्हाला काय देऊ खायला म्हणजे गाजरचा हलवा देऊ का केल्याचा शिरा देऊ काय देऊ खायला? नाही नको नको आई आल्या- तू आता कष्ट नको करूस Yes, yes. तू खूप केलंस आमच्यासाठी आम्ही बाहेर जाऊन खाऊ Yes. तू फक्त पैसे दे खायला खाऊ खायला पैसे 500 दे वाढव 1000 अजून? 5000 एवढे वाचाड्यानो आई आहेस ना आई आहेस ना आई मागचा जन्म आपला केवढा गरिबीत गेला पण आता माझी आई श्रीमंत आहे माझी आई मोठी आहे श्रीमंत आहे. Yes. माझा श्रीमंत तिला कायच कमी नाही. श्रीमंत आहे. आता तुम्हाला नाही त्या टायमाला मी लय परिस्थिती वाईट होती रे आता नाही आता तुम्हाला मी आई, कुठं? 10,000 रुपये 10,000 दहा? 10,000 हे 10,000 घ्या पाहिजे ते खा वाचारे आई. सगळे सगळे म्हणजे सगळं आठवलं आणि मी आई मी आई मी आज कन्फर्म झाले मी आई झाले पण तुमचा बाप कोण होता? मी आई होतो तर तुमचा बाप कोण होता? होता बाप होता हे दुर्जन सिंग पंजाबी अच्छा म्हणजे मी पंजाबी होतो. लब्बे, लब्बे. अहो तुम्ही मराठी होता आमचा बाप पंजाबी होता तरी बोलते मला हे जमत कसं नाही हा, बाप मराठीत, हा. हा, खूप छळायचा ग तुला अगं, केवढा छळायचा मग वजारा दुर्जन सिंग हा. पण तू हाय कुठं आता? तो घरात माझ्या घरात हा माझ्या घरात मागच्या जन्मात आम्हाला दिसलं तुमचा जो नवरा होता तो आता तुमच्या घरात तुमची बायको म्हणून आहे म्हणजे जी दुर्जन सिंग तुमची बायको आहे जी बायको आता माझ्या हा पंजाबी दुर्जन सिंग ती तुझे त्या टायमाची हा मागच्या जन्मात तुला छळायचा आता पण वसाडी ती मागच्या जन्मात पण मला झोडायची ह्या जन्मात पण झोड होती. हा. दुर्जन सिंग आप मेरे रमेश पतेमेश आए हैं. दुर्जन सिंग आप नाही तुमची आता तुम्ही घाबरू नका. दुर्जन सिंग आला ना मग सांगा रमेश प्रथमेश आहे अभी आता वाचायला बघतो हा. आज सोडतच नाही मी. दुर्जन सिंग दुर्जन सिंग तुम्ही इथं काय करता होय? तुम्हाला ड्रॅगन फ्रूट आणायला पाठवलं होता ना? कुठला ड्रॅगन फ्रूट? यू दुर्जन सिंग गेट आउट. मेरे श्रमेश प्रथमेश आए हैं. अब मला डर नाही कुणाची. सगळं मिक्स झालं पण जाऊ दे कोण आहे मी? दुर्जन सिंग आणि तुम्ही कोण आहे? मी आई या पोरांची आई दोघांची श्रमेश श्रमेश प्रथमेश हा, यांची तुम्ही आई या आहे दोघांची मी आई आहे. आणि मी दुर्जन सिंग आहे. दुर्जन सिंग इकडे या. हे झालं. दुर्जन सिंगनी मागच्या नाही या जन्मात कानपड्यात सगळं आठवलं मला. त्याच्यानं मेरे आएंगे रमेश प्रथमेश. घरी चला तुम्ही. घरी जावा. दुर्जन सिंग म्हणताय. दुर्जन सिंग अशा मिक्सर मध्ये वाटेन ना. काय रे पोरांनो? मालकीन बाई बरं झालं तुम्ही आलात काय रे? अहो तुम्हाला सांगतो अहो हे लय डेंजर आहे तो काय केलं? अहो काय केलं काय दरवाजा उघडला ना तर आत येऊन आम्हाला बोलले मी तुमची आई आहे आमच्यावर प्रेम करायला लागले नशीब तुम्ही लवकर आलात नाही तर आम्हाला आंघोळ घालायला नेणार होते बसून उठणं लावणार होते काय सांगता काय? या माणसाला परत उमऱ्यात उभं करू नका. आणि ते सोडा काय? ते सोडा ते आत आल्याने बोलले मी आई आहे ना मग आईच्या खर्चाला पैसे द्या म्हणून आमच्याकडून 5,000 रुपये घेतले काय सांगता? प्रत्येक वेळी 5,000साठी कसा गंडा घालतो रे हा माणूस तुम्हाला? आम्ही भोळे आहोत ना अरे तुम्ही पण ना प्रत्येक वेळी कसे रे फसता.
हे घे हे 5,000 ठेवा आणि कुणाला सांगू नका नाही, नाही. या माणसाला परत उभं करू नका नाही, उमऱ्यात. नाही, नाही. हा? चल ये ऐका ना ऐका ते आल्यावर ड्रॅगन फ्रूटचं बोललात ते काय आहे? ते माझा डाएट सुरू आहे ना कव इन प्रोसेस आहे ना चल जाते आम्ही रमेश आम्या आयुष्य सुंदर आहे फक्त घरमालकाचं नाव अरुण कदम पाहिजे. वा 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 बहारदार. खरे दुर्जन तर तुम्ही आहात. काय कथा रचल्यात. आणि मध्ये मध्ये आई मुझे छोडो म्हणता मुझे छेडो असं म्हणायला लागले. असं फक्त मला वाटलंय का हास्य रसिकांना तेच ऐकू आलंय, पण त्यांनाच विचारूया. प्रसाद ना. नाही मला ते ऐकू आलंच आहे. अरुण चॅलेंज दिला ना इथे बसलेल्या सगळ्या विनोदवीरांना, तरी तुझ्या स्टाईलनी पंच कोणीही काढू शकत नाही. म्हणजे ते वाक्य त्या स्टाईलनी कुणीही बोललं तर लाफ्टर येणार नाही, तू बोललास तरच लाफ्टर येईल. येस अशी तू तुझी युनिक स्वतःची स्टाईल डेव्हलप केली आहेस आणि अफलातून आहे ती मित्रा. खूप प्रेम तुला. खूप मजा आली. बाकी तुमच्या दोघांची साथ नेहमीप्रमाणे मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. लाईक फादर लाईक सन संकल्पना आहे शुभांकर मोटे यांची. ओहो. अरुण आता मला नाही वाटत की तुम्ही नसाल तर ह्या संकल्पनाही लेखकाला किंवा कोणालाही सुचतील. आणि एवढंच सांगते की दृष्ट काढत जावा स्वतःची वरचेवर. फार सुंदर म्हणजे अनएक्सपेक्टेड पंचेस आणि तुमचा जो इनोसन्स आहे परफॉर्मन्समधला तो अनमॅच्ड आहे. म्हणजे त्याची सर जगातल्या कशालाच नाही आहे असं मला ऑनेस्टली वाटतं. आणि आज पण खूप मजा आली. श्रमेश प्रथमेश मस्त. श्रमेश 2026 आपण ह्याच्या पुढे जाऊ अशी मी प्रार्थना करते. तथास्तु.